नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. खरं तर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा जो काय राजवाडा आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना, त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि खरं तर राज्य शिखर बँकेचं जे काय कर्ज जे होतं ते घेतलेलं होतं, त्याचं नंतर पुनर्गठन किंवा त्याचे जे काय हप्ते आहेत ते वेळेवर गेल्या नसल्याचा ठपका ठेवत विठ्ठलच्या चेअरमन आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या घटनेचा जो काही निषेध आहे तो आता पंढरपूर तालुक्यातील सभासद वर्ग असतील किंवा कर्मचारी वर्ग असेल तो करताना दिसतोय. बऱ्याच गावामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध केला आणि आता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कर्मचारी असतील, सभासद शेतकरी असतील जमायला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो काय झालेला गुन्हा आहे तो माघारी घ्यावा अशा पद्धतीची जी काही भावना आहे ते आता इथले जे काही सभासद आहेत आणि कर्मचारी जे आहेत ते व्यक्त करतायत. सध्या मी कारखाना स्थळावर आहे आणि अनेक कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काही पत्नी आहेत त्या विठ्ठल कारखान्यावर आलेल्या आहेत. खरं तर अशा पद्धतीची कारवाई झाली आहे, काय वाटतंय तुम्हाला? काय हे चुकीचं आहे ना, असं नाही व्हायला पाहिजे होतं. ज्यावेळेस कारखाना बंद होता त्यावेळेस कोणी विचार केला का? आता आबा निवडून आल्यापासून कारखाना व्यवस्थित सुरू केलाय. मागील त्यांनी कामगारांची देणी दिले, सभासदांचं दिले आणि वेळेवर पगार होतात. आमच्या उपासमार जी होती ती थांबली आणि पैशाचे व्यवहार रेलचेल चालू झाली सगळी. म्हणजे असं तुम्ही जर राजकीय ह्याच्या पोटी करत असाल तर हे चुकीचं आहे. आणि आबासाहेबांवर कारवाई जर झाली, संचालक मंडळावर जर कारवाई झाली, आम्ही जिजाऊचे लेखी काय आहेत हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहे. काय हे कशामुळे होतंय असं तुम्हाला वाटतंय? हे काय झाले माहितीये का? कारखाना सुरळीत चाललाय हे लोकांना बघवणं पहिला मुद्दा. दुसरं मध्ये आम्ही एक दिवाळी अक्षरशः अंधारात काढली गेल्या 5 वर्षात. त्यावेळेस कोण काय आलं नाही. शिखर बँक म्हणा किंवा इतर कुणावर माझं नाव घ्यायचं नाही. त्यावेळेस काय आम्हाला विचारायला नाही तुम्ही काय खाताय काय पिताय. आमचा पगार बंद होता का कोणी येऊन विचारलं नाही तुमची लेकर बाळ काय खाते ती तुम्ही चुली पेटवताय का? आमची उपासमार झाली वेळोवेळी. आबांवर जर कारवाई केली तर आम्ही सगळ्या जणी रस्त्यावर उतरू आणि हा कारखाना आबांच्याच तर्फे चालावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. आणि एवढेच वर्ष नाही, पुढची 50 वर्ष कारखाना चालावा, आबांनी चालवावा, एवढंच माझं म्हणणं आहे. तेवढं तुमचं म्हणणं आहे. खरं तर कारवाई झाली आहे, काय ह्या कारवाईकडे कसं बघताय तुम्ही? नाही, आबांनी सगळं कार्य चांगलं केलंय. पगारी सुरुवात चालू आहे, वेळच्या वेळेला होत्या त्या देणे पाणी आमची भरपूर झाली होती, ते कमी झाले. मुलांची शिक्षण चालू आहे त्यामुळं आबांनाच आमचं सहकार्य आहे सगळ्यांचं. जर समजा हा जो काही गुन्हा झालाय तो माघार नाही घेतला तर तुम्ही महिला म्हणून काय करणार? हो, आम्ही रस्त्यावर उतरणार सगळ्या महिला मिळून. मी तालुका नाही पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या महिला घेऊन रस्त्यावर उतरेल. हा, कारण आमचं पोट म्हणजे काय विठ्ठल कारखाना. हा, मग जी व्यक्ती हे विठ्ठल कारखाना व्यवस्थित चालवून जर सभासदांची कामगारांची जर देणी व्यवस्थित देत असेल तर आम्ही का त्यांच्या पाठीशी नाही उभं राहायला पाहिजे? गेल्या किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय कारखाना स्थळावर आणि काय काय बदल काय वाटतोय तुम्हाला? 10-15 वर्ष झालं राहतोय. एक सुरुवातीची एक दोन वर्ष तेवढी चांगली होती. तिथून जे असं ग्रहण लागत गेलं 2014 पासून ह्याला ग्रहणच लागलेलं आहे. व्यवस्थित पगार नाही, कामगारांची देणी नाही, पगार नाही थकीत. आतापर्यंत तुम्हाला सांगते जवळजवळ 30 महिन्याचा पगार ही पूर्वीच्या संचालकांनी थकवले. ह्यांना आल्यामुळं आबा सत्तेत आल्यामुळं आम्ही व्यवस्थित खातोय आणि इथनं पुढचं सुद्धा आम्हाला चांगले दिवस येतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि आबांचं सहकार्य भरपूर आहे. आबांमुळं परत ह्याला गतवैभव प्राप्त झाले ह्या कारखान्याला. आबांवर जी गुन्हा दाखल झाला आहे संचालक मंडळावर, ती जी काय कर्ज आहे ती जुन्या संचालक मंडळाने घेतली. संचालकांचं आहे. जुन्या संचालक मंडळामुळे आबावर गुन्हा आबांनी सांगितलंय माझ्याकडे जशी रक्कम येईल तसं माझे मी देऊ, पण तात्पुरता तर ह्यांनी त्याच्यावर त्यांनी तोडगा काढलेला आहे. देत नाही असं म्हटलं का? म्हणलेलंच नाही. मग ह्यांनी समजून गेलं पाहिजे ना, त्याच्यावर काहीतरी तडजोड निघतीच ना. आतापर्यंत दिलीच ना देणी सगळ्यांची. कामगारांची बिलं दिली, सभासदांची बिली दिली, मुलांच्या शाळा चांगल्या केल्या, वेळच्या वेळेला पगार होतोय कामगारांचा. काय तुमचं काय बघताय याच्याकडे? आबांनी शून्यातनं जग उभा केलं. कुणालाही वाटलं सुद्धा नव्हतं की ह्या कारखाना चालू होईल, पण आबांनी कारखाना चालू केला. महिन्याच्या महिन्याला पगारी दिल्या. आता ही कारखाना चालू झाला, व्यवस्थित कारखाना चालू होतोय. पण आता ह्या बँकेच्या ह्याच्यामुळं ग्रहण लागले, पण हे आता होऊ नये म्हणून आम्ही आबांना पाठिंबा देतो आणि आम्ही आबांसाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहे. हो, बरोबर आहे. आबामुळेच आम्ही आज सोन्याचा दिवस बघतोय.
आबामुळं सगळं काय ते आमची लेकरं बाळ सुखी आहे ते. आज पतूर आम्ही अंधारात होतो तेव्हा का कोण आलं नाही आमच्या पतूर. मग आताच कसं आला तुम्ही बँकेच्या लगेच साहेब इथं पतूर पोचला लगे आबा आला कारवाई झाली. आज आबाला जर अटक झाली दुसऱ्याला झाली तर आम्ही कणाकडे बघायचं आणि कसं जगायचं ही प्रश्न पडलाय आम्हाला. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरलोय. तुम्ही सगळेजण आता इथं हां. उपोषण करणार आहे, आंदोलन करणार आहे, हो करणार रस्त्यावर उतरणार आहे. काय कसं बघताय या कारवाईकडे तुम्ही? आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि रस्त्यावर उतरू. आमची लहान पोरं आहेत, आम्ही घेऊन कुठं जायचं लहान मुलांना. आज 20-20 वर्ष उपासमार झालं करत आम्ही होतो आता त्या टायमाला कुणी विचार केला नाही. आता महिन्याच्या पगारी व्हायला आल्या. आम्हाला आता सोन्याचे दिवस आले, दिवाळी आली आणि आता आम्ही आबांना पाठिंबा देतो. त्याला ग्रहण लागू देणार ग्रहण नाही. लागू देणार नाही. तर या प्रतिक्रिया आहेत कारखाना स्थळावर ज्या काही महिला आहेत त्या आता जमायला सुरुवात झालेली आहे. आणि विठ्ठल कारखाना गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत होता. अभिजित पाटील यांचं संचालक मंडळ या ठिकाणी निवडून आलं आणि खरं तर कारखाना परत सुरू झाला. कर्मचाऱ्यांच्या सभासदांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि खरं तर हेच इथल्या काही ज्या काही सत्ता आहेत त्यांना बघून असं झालं आणि मग ज्या काही ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून हे सगळं सुरू झालेलं आहे. खरं तर विठ्ठल कारखान्याला हे जे काय लागलेलं ग्रहण आहे ते आम्ही लागू देणार नाही. आम्ही अभिजित पाटलांसाठी रस्त्यावर उतरू अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या आता या सगळ्या जिजाऊंच्या लेखीने घेतलेली आहे. मात्र या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या काळात काय परिणाम होतोय हे मात्र येणाऱ्या काळातच समोर येणार आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, विठ्ठल कारखाना.